नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, गार्डनिंग करणं हे सर्वांनाच आवडतं. घरामध्ये बाल्कनीमध्ये किंवा इंडोर गार्डनिंग आणि विविध प्रकारचे प्लांट्स आपण लावतच असतो, पण त्याबद्दल आपल्याला योग्य माहिती नसते. तर आज मी एव्ही गार्डन टूल या शॉपला आज व्हिजिट करणार आहोत आणि हा व्हिडिओ जो आहे तो इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. आणि झाडांना माती ही गरजेची असते का, तर ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. या एका दुकानामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे कुंड्या पाहायला मिळणार आहेत, म्हणजे प्लास्टिकच्या कुंड्या, सेरेमिक कुंड्या, ग्लासमध्ये काय काय आपल्याला गोष्टी पाहायला मिळणार आहे. आणि याचा संपूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर नक्की चेकआउट करा. हाय, प्रतीक माझं नाव आहे. एव्ही गार्डन टूल्स बोरेळीत माझं दुकान आहे गार्डनचं. आणि हे ओनली एकच दुकान आहे अख्खा बोरेळीमध्ये जे फक्त गार्डनिंग आणि गार्डनिंगसाठीच प्रसिद्ध आहे. आम्ही टॉप क्वालिटी माल याच्याकरता आम्ही नोन आहोत. आमच्याकडे फक्त गार्डनिंगचे हाय प्रोडक्ट्स, टॉप क्वालिटी प्रोडक्ट्स मिळतात. हे दुकान किती वर्षापासून आहे? हे आमचं दुकान आहे 2011 पासून. गार्डनिंग हे सर्वांनाच आवडतं, हो, पण सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असतं की कोणती कुंडी वापरावी, कोणतं इंडोर प्लांटसाठी काय करावं, किंवा बाल्कनीमध्ये जे प्लांट लावतो त्यासाठी काय या करावं. सगळ्याकरता दिस इज द ओनली वन स्टॉप शॉप. अच्छा, मला पाहिजे ते सोल्युशन आपल्याकडे इथं मिळतो. प्लास्टिकच्या कुंड्यापासनं, सिरामिकच्या पॉट्सपासनं, रोटोमोल्डच्या पॉट्सपासनं कुंड्या व्हेरायटीजमध्ये आहे. आणि माझ्याकडे सॉईललेस पॉटिंग मिक्सचर्स आहे, जो आम्ही इथं तुम्हाला बनवून देऊ. आमच्याकडे जो रेडी आहे तोही तुम्हाला मिळेल. हे सेल्फ वॉटरिंग पॉट्स. अच्छा, ह्याला बघताय खाली 2 दोरे आले. हां. आणि याचा काय यूज असतो? हे कुंडी आहे. हां, तुम्ही नॉर्मल कुंडीमध्ये काय करता, पाणी वरनं ओतता. बरोबर. ह्याला जे आहे ही झाकण आहे, या दोऱ्या या झाकणात गेलं पाहिजे. अच्छा, तुम्हाला पाणी हितनं टाकायचं आहे, वरनं नाही. अच्छा, ती दोरी जी आहे ती दोरी कायमस्वरूपी तुम्हाला पाणी वरती देत राहणार. तुमच्या पाणीचं कन्झम्पशन कमी होईल. अच्छा. ह्याच्यामुळे काय होतंय, आपण जेव्हा नॉर्मल कुंड्यामध्ये पाणी वरनं ओततो, बरोबर. ते खालनं पाणी सगळं बाहेर निघतं. करेक्ट. त्याच्यासोबत त्याचं खत वगैरे सगळं हळूहळू हळूहळू खाली येते. अच्छा. याच्यात तुम्ही पाणी इथं फक्त टाकायचंय. हां. हे दोरीने पाणी वर येणार, तुमचं खत वाया जाणार नाही, पाणीचा एकदम कमीत कमी उपयोग होईल. प्लस तुम्ही जेव्हा हे करता तेव्हा तुम्हाला रोजचं पाणी टाकायची गरजच पडत नाही. अच्छा, मग हे दादा सगळ्या प्लांटसाठी असतं की काही काही प्लांटला रोज पाणी लागतं असं काही काय? काही प्लांट्स जे असतात त्यांना खूप पाणी लागतं, त्याच्याकरता हे चांगले. अच्छा. काही काही झाडांना पाणी आठवड्यातनं एकदाच लागतं, त्याच्याकरता हे चालणारच नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला जर इथे आपले व्ह्यूअर कोणी येत आहेत तर त्यांनी तुम्हाला सजेस्ट केलं पाहिजे की आमच्याकडे हे प्लांट आहे. कुठली झाडं आहे ते महत्त्वाचं आम्हाला सांगा, आम्ही त्या हिशोबाने तुम्हाला कुंड्या दाखवतो. ओके. आता आणि याच्यात पण भरपूर व्हेरायटीज आहेत. ही एक आहे याच्यात हां, कलरफुल पण आहे. इथं पाणी टाकायचं असतं. हां. याच्यात ही दुसरी एक व्हेरायटी आहे, हां. त्याच्यात एवढे कलर्स आहेत. इथे गॅप दिलाय, इथे पाणी आता त्याला इथे, याला इथं वर आहे. करेक्ट करेक्ट. तसंच म्हणजे प्लांटला जेवढं पाणी हवं आहे तेवढं ते घेतं. हो, करेक्ट. त्याच्यात हे एक आहे ज्याला पाणी खाली टाकायचे. अच्छा. याच्या वर नाही टाकायचंय. हे एवढ्या प्रकारचे हे आहेत. वा. आणि ह्याची किमती काय आहेत दादा? हे जे आहे हे टॉप क्वालिटीचं आहे. याचं प्लास्टिक आणि याचं प्लास्टिक एकदम सुपिरियर आहे. हे 125 रुपयाचे आहे. 125 रुपये पर पीस. पर पीस. हे जे आहे ते 75 रुपयाचं आहे. 75 रुपयाचं. वा, छान. त्याच्यातली ही अजून एक पॅटर्न आहे. पाणी तुम्हाला याच्यात इथनं भरायचं आहे, हे अख्खं भरायचं आहे पाण्याने. तुमचं झाड याच्यात लागणार. अच्छा. सेम याच्यात दोरी आहे. हां, ते दोरी पाणी सोकून घेतं. पाणी सोकून घेणार, खालचं पाणी वर घेऊन येणार. वर घेऊन येणार. तसंच अशा आमच्याकडे भरपूर व्हेरायटीज आहेत. बरोबर. पण त्यातले हे छोटेवाले. वा.
आणि त्याच्यातलंच थोडं मोठं पण आहे आपल्याकडे. अच्छा, तर यामध्ये दादा कोणते प्लांट नॉर्मली लागतात? जसं तुम्ही याच्यात फंड्स लावा, याच्यात मनी प्लांट्स लावा, सिंगोनियम्स लावा, बॅम्बूज लावा, ज्याला पाणी खूप लागतंय अच्छा, तशी झाडं तुम्ही याच्यात लावू शकता. आता जसं दादांनी नावं घेतली सिंगोनियम वगैरे, हे एग प्युरिफाईंग पण म्हणतात ना यांना? 100% एअर प्युरिफाईंग. एग प्युरिफाईंग, आणि घरामध्ये असावं हे प्रत्येकाच्या घरामध्ये. मनी प्लांट तर असावाच असावा. बरोबर. त्याच्या मनी प्लांट त्याचं नावच पडलंय बरोबर. बिकॉज इट इज लकी. बरोबर, वास्तुशास्त्रानुसार पण ते वास्तूच्या गरजेचं आहे. हिशोबाने पण खूप लकी आहे बरोबर. ते. तर आपण दादांकडनं फक्त कुंड्या नाही पाहणार, आपण टिप्सही जाणून घेणार आहोत की कोणकोणते प्लांट तुम्ही लावू शकता आणि का त्याचं महत्व काय आहे. कारण नक्की. दादांना पूर्ण डीप नॉलेज आहे. अशा ज्या कुंड्या आहेत, हा. या कुंड्यामध्ये बघा खाली छिद्र नाहीये, अच्छा. तर ह्यालाही तुम्ही सेल्फ वॉटरिंग करू शकता पाहिजे असेल तर, नाहीतर आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे छिद्र करून देऊ शकतो खाली. अच्छा. ह्या ज्या कंपनी आहेत, अटलांटिक हा. कंपनी म्हणून ही जी कंपनी आहे, अच्छा. दे आर व्हेरी वेल नोन. त्यांचं प्रोडक्ट आम्ही किती वर्ष झाले आम्ही विकतोय. कस्टमर तर आजपर्यंत कधीच रिव्ह्यू खराब आलेला म्हणजे नाही. क्वालिटी आहे. क्वालिटी, आणि आम्ही फक्त ठेवणारच आम्ही क्वालिटी. वा, छान. UV प्रोटेक्टेड व्हर्जिन प्लास्टिक. अच्छा. कलर फेड होत नाही, तडकत नाही. म्हणजे उन्हाने कलर फेड सुद्धा होत नाही आणि त्याला तडकतही नाही. अच्छा, छान. आणि याच्या काय किमती आहे दादा? हे 20 रुपयाचं, 20 हे रुपये. 25 रुपयाचं आहे. एकदम रिझनेबल प्राइस. म्हणजे दादांकडे असे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आहेत. जसं आता मार्गशीर्ष गुरुवार येत आहेत, मकर संक्रांत आहे, तर एक रिटर्न गिफ्ट वगैरे देण्यासाठी खूप ह्या सगळ्या सोपं बेस्ट ऑप्शन आहे. आपण पुढे पुढे बघणार आहोत, त्या सुद्धा आपण बघूया. हे स्पायका म्हणून एक कंपनी आहे अच्छा. मुंबईची, हा. एका मित्राच्या मित्राचीच आहे. एकदम हाय क्वालिटी प्लास्टिक, UV अच्छा. प्रोटेक्टेड. मी याला आहे ना वापरायच्या आधी, त्या शेल्फवर ठेवायच्या आधी, हे आम्ही अक्षरशः त्याला 6 महिने उन्हात ठेवलेले आहे. अच्छा. भर उन्हात. 1% पण ह्याचं कलर गेलेला नाही. वा, म्हणजे ट्रायड अँड टेस्टेड आहेत सगळे. 100%. माझ्याकडे जेवढं काही दिसेल ते सगळे ट्रायल अँड टेस्टेड आहे. आणि याची काय प्राइस असेल दादा? हे 35 रुपये. 35 रुपये, एकदम स्वस्त. हो, पण याच्यात आणि याच्यात फरक आहे. अच्छा, मग दादा हा फरक ओळखायचा कसा एक सामान्य बघा, नागरिकांना? एक आता दादा तुला माहिती आहे. तुम्हाला याच्यातला कस्टमरला फरक कळतच कळत नाही. नाही. बरोबर. ते फक्त काय म्हणतात, स्वस्त पाहिजे, स्वस्त स्वस्त पाहिजे. म्हणजे तुम्ही क्वालिटी मिळणार आहे का स्वस्तात? बरोबर. पण तरी आम्ही प्रयत्न करतो जेवढं स्वस्त ठेवता येईल, एवढं आमचं मार्जिन कमी होईल आणि बेनिफिट कस्टमरला गेला पाहिजे, तसं आम्ही प्रयत्न करतो. पण मी लोकांना काय म्हणतो, हा. तुम्ही हे बघा, हे खालचं निमुळता आलं ना, बॉटम निमुळता आलं ना, असे पॉट्स वापरायचे नाही. अच्छा. हा बेस कसा आहे, सरळ आहे ना, हा, सरळ आहे. फरक आहे. अच्छा, मग याचं काय महत्व असतं असं? इथं पाणी जाऊन धरतं. अच्छा, मुळं पुसतात. अच्छा. मुळं पुसतात. हा. बघा, याच्यात फक्त होलसाठी किती दिलेले? 2 ऑप्शन दिलेले. दोन आहे. हा. आम्ही जास्त करू शकतो, पण अच्छा. कंपनीने 2 दिलेले. 2 दिले. याच्यात किती आहे? बरोबर, भरपूर आहे. तर पाणी जे आहे ते बाहेर गेलं पाहिजे, इथनं निघालं पाहिजे, बरोबर. मुळाला हवा लागली पाहिजे किंवा मुळं तरी बाहेर आली पाहिजे. बरोबर. अशी बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट. पण याच्यात सायंटिफिकली थोडा प्रॉब्लेम आहे. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बारीक खूप बारीक गोष्टी असतात, ते बघावे लागतात. छान. म्हणून आम्ही विचारतो झाडं कुठली लावणार आहे, आधी ते सांगा. बरोबर. त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला कुंड्या दाखवू. प्लांटनुसार मग ते कुंड्या आपण चूज Yes. करू शकतो की कोणती कुंडी घेतली पाहिजे. येस, कारण प्लांट आहे लिव्हिंग थिंग आहे. बरेच जण त्याला एक शोपीस समजून घेतात. समजून घ्या. तसं नाही आहे, ते लिव्हिंग थिंग आहे. जसं आपण एखाद्या कॅट किंवा आपण डॉग, जसं आपण पॅट लवर असतो, तसंच प्लांट आहे. तसेच हे प्लांट्स हा, असतात बरोबर. आणि ते ओळखतात तुम्हाला. बरोबर. आता हे जे आहे, दिस इज ओनली फॉर 60 रुपीज. 35 आणि 60 मध्ये जास्त फरक आहे का? हा. हाय क्वालिटी प्लास्टिक. बरोबर. हा दिस इज फरक ऑल्सो आहे. हाय क्वालिटी प्लास्टिक, बट सायंटिफिकली दिस इज बेटर देन दिस. ओके. तसेच आमच्याकडे हे पण आहेत. हा. इट कॅन बी यूज फॉर आर्टिफिशियल अँड रिअल. ह्याच्यात छिद्र नसतात, आम्ही तुम्हाला करून देऊ. कंपनी वगैरे देत नाही, वर मार्किंग देते ते आम्ही तुम्हाला करून देऊ. त्याच्यात ही एक छोटी साईज आहे, ही आहे तुम्हाला 6 इंचाची, ही 9 इंचाची.
तशा हे आहेत 2 इंचाचे. हे कशामध्ये यूज होतात काय? हे सक्युलेंट्स, कॅक्टसेस. अच्छा. आर्टिफिशियल कोण टेबलावर काही ठेवणार असेल तर आर्टिफिशियल ऑफिस डेस्कच्या टेबलवर किंवा काही त्याच्याकरता हे वापरतात. आणि कलरफुल आहेत सगळे. हो, म्हणजे हे सीडलिंग साठी पण चालतं. सीडलिंग कोणाला पाहिजे असेल, सीड लावायचे, सीड जर्मिनेट करायचे, याच्यात टाका आणि मस्त सीड येणार, तसेही वापरू शकतो. मग आता लोकांना लकी बांबू पाहिजे. लकी बांबू तुम्ही याच्यातही लावू शकता. अच्छा. आणि दादा तुझ्याकडे हे प्लांट मिळतात का? हो, आहे ना. लकी बांबू इथं आपल्याकडे आपण विकतोच. म्हणजे प्लांट सुद्धा तुझ्याकडे मिळतील काही 100% मिळतील. इंडोर प्लांट्सचं माझं स्वतःच इथं नर्सरी आहे. आम्ही स्वतः इथं बनवतो आणि स्वतःही सगळं आम्ही काळजी करतो. म्हणजे दिस इज ऑर्गॅनिकली ग्रोन बाय अस. बरोबर. आम्ही केमिकल्स वापरत नाही. अरे वा. माझ्याकडे इथं जे आहे, हे जे सेक्शन आहे, हे सगळं आम्ही ट्रायल अँड टेस्टेड. एव्हरी प्रोडक्ट माझ्याकडे ट्रायल अँड टेस्टेड आहे. भरपूर कंपनीचा माल माझ्याकडे वर पडलेला आहे. त्याचे रिझल्ट नाही ते शेल्फवर येत नाही. ज्याचे रिझल्ट आहे ते सगळे शेल्फवर आहे. टेरेरियमसाठी आम्ही बॉटल्स विकतो. फिश बाउल्स आहेत. तुम्हाला टेरेरियम बनवायचं असेल तर टेरेरियमसाठी भरपूर व्हेरायटीज आहेत माझ्या. आणि हे काय प्राइस रेंज पासून आहे? हे 50 पासून चालू होतात आणि 1500, 2000 तिथपर्यंत जाते. सुंदर. हे पण रिटर्न गिफ्ट द्यायला खूप छान आहे. रिटर्न गिफ्ट आणि तुमच्या होम डेकोरला पण बेस्ट आहे. बरोबर. आता ट्रेंडमध्ये काय आहे, टेरेरियम्स, फेरी गार्डन्स, फिश गार्डन्स, त्याच्यात लागणारा हे मिनिएचरचं सेक्शन आहे. त्याला डेकोरेट करण्याकरता हे मिनिएचर्स आहेत आपल्याकडे. पॉटिंग मिक्स सर्वात इम्पॉर्टंट असतो माझ्याकडे. पॉटिंग मिक्स सॉइललेस, माती वापरू नका. अच्छा. अजूनही सांगतो मी, माती कोणीही वापरायची नाही. अच्छा. मग हे का दादा, आता जसं तू एक आता म्हटला माती वापरू नका, तर आता हे बहुतेक व्ह्यूअर्सला माहिती नसणारच. ऑब्व्हियसली सगळेजण घेऊन येतात, ते पहिले जाऊन माती घेऊन येतात. माझे भरपूर कस्टमर आहेत. अहो, आम्ही शेतातनं माती आणली आहे, आमच्याकडे माती मिळते पण ती बरोबर नाहीये. कोकोपीट, लोक म्हणतात कोकोपीट, फक्त कोकोपीट मध्ये माती मिक्स करून ती झाडं लावतात. माती का नाही वापरायची? फर्स्ट, कुंड्यामध्ये माती वापरायची गरजच नाही. अच्छा. तुम्हाला माती वापरायची गरज कधी लागते? जेव्हा तुम्ही जमिनीत झाडं लावणार आहे, जेव्हा मोठी मोठी झाडं असेल तेव्हा त्याला होल्डिंग कॅपॅसिटी आत नसेल तेव्हा आपण माती वापरतो. माती वापरली की आपण डोंगर तोडतो, तर इकोसिस्टम हर्ट होतीये. वी आर हार्मिंग आवर ओन इकोसिस्टम. ते बरोबर नाहीये. आपण आपल्या इकोसिस्टमला काही न करता आपल्या घरी झाडं लावा. त्याच्याकडे आमच्याकडे पॉटिंग मिक्स आहे, 100% ऑर्गॅनिक पॉटिंग मिक्स आहे, विच इज मेड बाय मी. अच्छा. We have proofs. We have tested reports. बघूया आपण. अच्छा. यात पाणी धरून ठेवते. आणि याला काय म्हणतात? खराब होत नाही. याला आम्ही सॉइललेस पॉटिंग मिक्स म्हणतो. सॉइललेस पॉटिंग मिक्स. हो, हे आम्ही टेस्ट करून घेतलेलं आहे. वी हॅव द टेस्ट रिपोर्ट्स. अच्छा. टेस्ट फ्रॉम द गव्हर्नमेंट. अच्छा. पाहू शकता मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला पॉज करून सुद्धा वाचू शकता. डिटेल माहिती दिलेली आहे. आणि दादा म्हणतात माती वापरली नाही पाहिजे, कारण त्यांनी नेचरला डिस्टर्बन्स होतं ऑब्वियसली. बरोबर. छान. आणि दादा असं पण आहे ना की माती ती तिकडची असते, तर प्लांट इकडचे असतात, तर ते प्लांट आणि माती कॉम्बिनेशन होत नाही असंही बोलू शकतो. असं भरपूर वेळा होऊ शकते, पण प्रॉब्लेम काय असतो लोकांना माहितीच नाही. माती आपण जे काढतोय किंवा माती ते जे वापरताय ती माती कुठनं येते? क्ले सॉइल आहे. सॉइलमध्ये भरपूर प्रकार आहे. लाल माती म्हणतात लोक, लाल माती म्हणतात कारण नर्सरीवाले लाल माती वापरतात, म्हणून आम्ही पण लाल माती वापरली पाहिजे असं नाही आहे. माती वापरा, पोयता माती वापरा. काळी माती शेतातली घेऊन येते. भरपूर लोक असतात ज्यांचं शेत आहे, सिटीमध्ये येतात,
पोत्यांचं पोते घेऊन येतात. आमच्या शेतीतनं आम्ही माती आणली. ती माती कुंड्यामध्ये चालत नाही. दॅट इज मेंट फॉर द फार्म. बरोबर. फार्म साठीच असते ती. आणि शक्य तरी शेतीची माती कुंड्यामध्ये नका वापरू, कारण फर्स्ट ते एकतर पाणी खूप धरून ठेवणार. अच्छा, बरोबर. आणि सेकंड एवढं केमिकल्स टाकतात आपल्या ह्याच्यात, केमिकल्स असतात आणि ते केमिकल्स आपण इनहेल करतो. पॉटिंग मिक्स आहे, याला नाव आहे आमचं परम वर्सटाईल सॉइल फ्री प्लांटिंग मिक्स. आता तुम्हाला जो रिपोर्ट दाखवला ते सगळे पॅरामीटर्स इथं आहे आमच्याकडे. हे सगळं आमच्या पॅकिंगवर येणारच आहे. प्लस बेनिफिट काय आहे याच्यात, हे जे आहेत हे व्हेजिटेबल्स हर्ब्स कुठले याच्यात हे फक्त बेसिक आहे. पण याच्यात मी काय केलं आहे, QR कोड दिला आहे. आता हा जो QR कोड आहे ना, बघा आता तुम्हाला दाखवतो. स्कॅन QR कोड. हा QR मुळे स्कॅन केला, लगेच काय आलं, ओपन लिंक, कॉपी आणि शेअर. ओपन करा लिंक. याच्यात आम्ही याच्यात काय उगू शकतंय त्याचं अख्खं डिटेल माहिती दिली, विथ द सीड्स, विथ द फ्लावरिंग प्लांट्स, नॉन फ्लावरिंग प्लांट्स, सगळं. अख्खा चार्ट आला. काय आलंय, हर्ब्स, फ्लावरिंग प्लांट्स, ऑर्नामेंटल प्लांट्स, रूट व्हेजिटेबल्स म्हणजे कॅरेट्स, रॅडिश, बीटरूट, ते जिंजर, हे सगळं आहे इथं. मग ट्युबलर कॉप्स, फंड्स, हे झाल्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं की बिया कुठली उगवणार, सीड जर्मिनेशन, व्हेजिटेबल्स डिटेल माहिती आहे त्याबद्दल, हर्ब्स, फ्लावरिंग प्लांट्स कुठले सीड्स येणार, ऑर्नामेंटल प्लांट्स, फंड्सचे पण सीड्स असतात, लोकांना माहीत नाही आहे. फंड्सचे पण सीड्स असतात, तेही याच्यात मेन्शन केलेले आहे. छान. म्हणजे हा QR कोड स्कॅन करा आणि याबद्दल पूर्ण डिटेल माहिती मिळेल. अजून खाली गेले की तुम्हाला लोकांना सक्युलेंट्स कुठले उगवतील याच्यात हे सगळं लिहिलेलं आहे. अच्छा. कसं वापरायचं, काय टेक केअर करायची, त्याचीही माहिती आहे खाली. वा, डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. एव्हरीथिंग त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. वा, तुम्हाला फक्त तो QR कोड स्कॅन करायचा आहे आणि हॅसल फ्री गार्डनिंग. रोजचं रोज पाणी टाकायची गरज नाही आहे. जे मातीमध्ये गरज पडती ती नाही होणार. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यात खत टाकायची गरज नाही. ऑलरेडी याच्यात खत वगैरे ऑलरेडी आहे. भर उन्हाळ्यात मी हे माझ्या टेरेसवर झाडं लावलेली आहेत, हिबिस्किस, रोजेस. भर उन्हाळ्यात मी 4 दिवसांनी पाणी टाकायचं. अच्छा. 45 डिग्री सेल्सिअस 4 दिवसांनी मी पाणी टाकायचं. सो यू आर सेव्हिंग ऑन वॉटर, यू आर सेव्हिंग ऑन युअर मेंटेनन्स. खुरपी वगैरे करायची गरज पडत नाही, कारण की ऑलरेडी भुसभुशीत आहे. याच्यात भरपूर आम्ही खत वगैरे टाकलेलं आहे. तर हे वापरल्याने तुमचे फायदे भरपूर आहे. पण माती वापरल्याने आपले फायदे नाही आहेत. मातीने आपले डिस्ट्रॅक्शन होते. नेचरला आपण डिस्ट्रॉय करतोय आणि इकोसिस्टम हलवतोय. पक्षी, झाडं, तिथले स्पीशीज सगळं आपण मारतोय. हे वेस्ट मधनं बेस्ट आहे. अच्छा. पण दादा, हे आता तू बनवलंयस त्यामध्ये मला एक विचारायचं, यामध्ये कसं तू बनवलं, म्हणजे वेस्ट जे व्हेजिटेबल्स असतात त्याचंच रिसायकल केलं? याचे व्हेजिटेबल्सचं कंपोस्ट असतो, लीफ कंपोस्ट असतो, बोन मिल याच्यात आहे. परलाईट वापरत नाही आम्ही, प्युमिस वापरतो. हे परलाईट आहे. अच्छा, हे परलाईट आहे आणि हे प्युमिस आहे. तर प्युमिस मी इथं दाखवतो. इथं आपल्याकडे आपण विकतो पण. हे प्युमिस आहे. अच्छा. दोन्हीमध्ये फरक आहे. अच्छा. मी हे वापरत नाही, मी हे वापरतो. अच्छा, हा फरक आहे. पण याच्यात ॲडव्हान्टेज काही नसतो, फक्त स्पोरसिटी असतो. प्युमिसमध्ये एक प्युमिसचा स्टोन असेल तर इट होल्ड्स 33% वॉटर, 33% एअर अँड 33% ऑफ कंपोस्ट ऑफ फर्टिलायझर वॉट एव्हर यू ॲड इन. ओके. दिस इज मोर बेनिफिशियल दॅन परलाईट इज. बरोबर. छान. काय प्राईस असते दादा, म्हणजे किती घेतल्यावर किती प्राईस आहे? याच्यात माझ्याकडे 2 प्रकार आहेत. एक एकदम फाईन असतं जे
आम्ही हँगिंग पॉट्स आणि व्हर्टिकल गार्डनसाठी वापरायला प्रमोट करतो. दॅट गोज टू 70 रुपीज अ किलो. 70 रुपये किलो. आणि हे जात आहे 90 रुपये किलो. 90 रुपये किलो. हे मोठी झाडं वगैरे लावायला आहे. हां. आणि ते दुसरं जे आहे ते एकदम बारीक असतं. याच्यात काही हस्क वगैरे असतं. आणि दुसरं जे आहे ते माझ्याकडे एकदम फाईन तुम्हाला दाखवतो. हे आपलं 90 रुपये आलं. हे मोर कोरस आहे. अच्छा. मोठे मोठे दाणे आहेत बघा. हे झाडांना, खालच्या झाडांना हे खूप चांगलं राहतं. अच्छा. आणि हे जे आहे हे एकदम फाईन आहे. त्याला तर काही करायची गरजच नाही. नाही, काही नाही. म्हणजे कुठलं रेलिंगचं प्लांटर असेल किंवा सिलिंगवरनं लटकवायचं असेल तर दिस इज बेटर. अच्छा. आणि याचा सुगंध वगैरे दादा? वास. लोकांना वाटतं ऑर्गॅनिक म्हणजे वास येणार. काही वास नसतो. तुम्हीच वास घेऊन बघा. काही सुद्धा वास वगैरे नाहीये. बरोबर. हे एकदम मस्त कुजलेलं असतं म्हणून त्याची वास येत नाही. वास हे कुजलेलं नसतं त्याची वास येते. अच्छा. आणि दादा आता कोकोपीट आता भरपूर फेमस झालंय. भरपूर लोक सगळे बोलतात. कोकोपीट मध्ये भरपूर व्हेरायटीज आहेत ऍक्च्युली. आणि आम्ही जे वापरतो टॉप क्वालिटी कोकोपीट असतो. कुणाला हेच माहीत नसतं कोकोपीटमध्ये लो इसी काय आहे, हाय इसी काय आहे, कंटेंट कितल्या, वायर कंटेंट किती असलं पाहिजे, सँड कंटेंट किती असलं पाहिजे. लोकांना यातलं काही माहीतच नसतं. ते फक्त यूट्यूबवर बघतात, अर्ध नॉलेज घेऊन इथे येतात आणि मग नाही आम्ही हेच बघितलं होतं, आम्हाला हेच पाहिजे. पण आम्हाला विचारा काय ॲक्च्युली प्रॉडक्ट आहे आणि कसा वापरायचा, किती सँड कंटेंट असलं पाहिजे, किती पीएच असला पाहिजे. ते नारळाच्या सालापासून बनतं ना? हो, नारळाचा एकदम शेवटचा जो भाग असतो तो कोकोपीट असतो. आणि हे जो असतो हा कोकोनट हस्क आहे. अच्छा. तुकडे असतात. अच्छा. तर दिस इज द सेकंड मोस्ट पार्ट ऑफ कोकोनट. अच्छा. गॉट इट. याच्या नंतरचं बनतं कोकोपीट. पण बांबूच लावतो. सगळ्यांचं फेमस आहे बांबू. बरोबर. सगळ्यांना घरी बांबू लावायचा असतो. वास्तूच्या हिशोबाने चांगला आहे. लकी गुड काय म्हणतात त्याला, लकी बांबू. लकी बांबू. सो दिस इज हाऊ वी ग्रो इट. हे वर्मिक्युलाइट मध्ये लावलेलं आहे बघा. अच्छा. हे मार्च किंवा एप्रिल लास्ट इयर लावलं होतं. अच्छा. हे वर्मिक्युलाइट गोल्डन कलरचं असतं. पाणी खूप धरून ठेवते. अच्छा. 2 लेअरचं बांबू आहे. एक की काय साईज झाली आता याची, खूप वाढलंय. 3 लेअर 4 लेअर एवढी झाली. हो. याच्यात 2-3 टाईप्स ऑफ मीडिया आम्ही वापरतो. हे फक्त वर्मिक्युलाइट मध्ये लावलेलं आहे. हे जे आहे हे आम्ही स्वतः बनवतो. याच्यात आम्ही लिहून ठेवलं. हे कधी लावलेलं आहे, 9/6/25. 9 इंचाचं होतं आम्ही लावलं तेव्हा. याची मुळं बघा. दिस इज कॉल्ड हेल्दी ग्रोथ. आणि हे आत्ता झालेलं आहे 1 फूटच्या वर. मोठा पण विकायला. 10 दिवसात एकदा पाणी टाकायचं असतं. 10 दिवसात एकदा. हो, वर्मिक्युलाइट मध्ये लावलं तर 10 दिवसात एकदा पाणी टाकायचं. तुम्ही आमचं हे पॉटिंग मिक्स मध्ये लावलं, याच्या हे पॉटिंग मिक्स आणि ते आधी 2 दाखवले ते सगळे वेगळे वेगळे. याच्यात माती पण नाहीये, कोकोपीट पण नाहीये. आणि हे जे जगते दॅट इज मोर ऑन द ऑर्गॅनिक. 100% ऑर्गॅनिक. ते सगळं ऑर्गॅनिक आहे, हे ऑर्गॅनिक आहे. पण हे वॉटर होल्डिंग कपॅसिटी याची खूप चांगली आहे. अच्छा. आणि दादा जसं आता हा एक फेमस आहे, जसं सगळेच जण लावतात. हो. तर असं अजून कोणकोणते असे फेमस आहेत जे सगळ्यात जास्त मागणी येते आता? बिकॉज ऑफ सोशल मीडिया भरपूर काही झालेलं आहे. ब्राझिलियन वूड एकदम फेमस झालं आहे. लोकांना काय वाटतं ब्राझिलियन वूड, ते ॲक्च्युली इट इज फॉल्स ॲडव्हर्टाइजमेंट विच दे शुड नॉट बी डुईंग इट. फुलं येतात ब्राझिलियन बांबू नाही. अच्छा. ब्राझिलियन बांबूला फुलं येत नाही. ब्राझिलियन लकी वूड आणि लकी बांबू सेम स्पीशीज आहे. अच्छा. दोन्ही सेम स्पीशीज आहे. दोघांना उगवायचा मेथड सेम आहे. अच्छा. यू हॅव टू टेक केअर ऑफ इट द सेम वे यू टेक केअर ऑफ द लकी बांबू. अच्छा. आणि आता अजून एक कॉमन प्रश्न, सर्वांच्या घरात आता तुळस असते.
तुळसबद्दल आता बरेच सगळे मिथ असतात. मेहुणीने मला एक व्हिडिओ पाठवला होता. कोणतरी एक माणसाने सांगितलं होतं तुळस उगवायचे 5 easy methods or some false methods he was saying. सेमी शेड मध्ये ठेवा. अच्छा. तुळस सेमी शेडची झाड नाहीये. बरोबर. त्याला 100% सनलाईट लागतं. सनलाईटला कुठलीही तुळस असू द्या नीड्स टू हॅव सनलाईट ॲटलिस्ट 4 ते 6 तास. तेवढं लाईट त्याला लागतंच लागतं. मंजुळे येऊन देऊ नका. सीड झाले की ते मरणार. अच्छा. थोडंसं पण दिसलं ना लगेच कात्रीने कट करायचं. हाताने तोडू नका. हाताने तोडलं तर प्लांट शॉप मध्ये जातो. दादाचे सर्व टूल्स पण आपल्या शॉप मध्ये मिळतात. माझ्या गार्डनचं नावच आहे एव्ही गार्डन टूल्स. मी स्टार्टच ह्याच्या टूल्स सर्व टूल्स आहे A to Z आहे, पाहू शकता. ओके. तर तुळस सर्वात बेस्ट उगती जेव्हा खूप सनलाईट असेल. त्याला खुरपी महिन्यातनं कमीत कमी 2 वेळा करा. बोन मिल टाका. लोक म्हणतात मी पण जैन आहे आणि लोक म्हणतात आम्ही जैन आहोत, बोन मिल आम्ही नाही टाकणार. तुम्हाला खायचं नाहीये. झाडाला जे द्यायचंय ते द्यावंच लागेल. बरोबर. तेव्हाच ते चांगलं उगवणार. करेक्ट. मी नाही खात पण झाडाला तर द्यावं लागणार आहे ना. त्याची जी रिक्वायरमेंट त्याचं जेवण ते आहे तर ते तर मला द्यावंच लागणार. आणि दादांशी बोलताना असं वाटतं की दादा एकदम स्पेशलाइज बॉटनी मध्ये काय नाही. इट इज जस्ट द लव्ह फॉर नेचर. बरेचदा व्ह्यूअर्स विचारतात की मातीची कुंडी, सेरामिकची कुंडी, ग्लास कुंडी की प्लास्टिक कुंडी. मातीची कुंडी सर्वात बेस्ट. सिरामिक सेकंड बेस्ट. प्लास्टिक थर्ड बेस्ट. अच्छा. फायबर वापरू शकता तुम्ही, सिमेंटची वापरू शकता तुम्ही, बट मातीची तुम्हाला गार होणार, झाडाला गार ठेवणार, मुळं बाहेर येतील खालनं. पण मातीच्या कुंडीमध्ये ड्रॉबॅक एक आहे, हेवी खूप असते. हेवी खूप आहे. मेंटेनन्स क्लीन करणं वगैरे. एकदा ते आता तुम्ही माती म्हटले ना, दिस इज समथिंग विच आय हॅव गॉट दिस मेड. अच्छा. तुम्ही हे नॉर्मल मातीमध्ये झाडं लावतात तर स्पोरसिटी त्याची कमी असते. ह्याची स्पोरसिटी इज एक्स्ट्रीमली हाय. तुम्हाला ह्याच्यात दिसणार फक्त मातीचीच कुंडी, पण झाडं लावल्यानंतर त्या झाडाची ग्रोथ जी आहे, तुम्ही काही नाही टाकलं आत आणि फक्त झाड ठेवून त्याच्यात थोडीशी एकदम बॉटममध्ये माती किंवा प्युमी स्टोन का काही टाकून रोजचं रोज पाणी टाका, डायरेक्ट झाडे याच्यावर पण उगवायला सुरुवात होते. अच्छा. हे अशी आम्ही बनवून घेतली. अच्छा. अँड इट इज फ्रॉम वन ऑफ द आर्टिस्ट, टेराकोटा आर्टिस्ट इन केरला. साऊथ केरला. या इरूर म्हणून एक छोटंसं गाव आहे, इरूर. त्याच्याकडनं आम्ही हे बनवून घेतलं. वा, छान. एक्स्ट्रा स्पोरसिटी, एक्स्ट्रा हीटेड. अच्छा. तर हे जे आता लोक म्हणतात एवढी छोटी कुंडी 125 रुपये, हे दिसायला काय दिसतं, फक्त मातीचीच कुंडी आहे. क्वालिटी आहे त्याच्यामध्ये, याच्यात भरपूर व्हेरायटीज असतात. आपण त्याला कसं बनवून घेतोय, किती स्पोरसिटी आहे, किती तुमचं एरिएशनसाठी तुम्ही काय वापरताय, ते सगळं खूप महत्त्वाचं असतं. आणि आता व्हर्टिकल गार्डन खूप प्रसिद्ध होत आहे, कारण मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये स्पेस कमी असतो. भरपूर कस्टमर्स येतात. आमच्याकडे कुंड्या आहेत व्हर्टिकल गार्डनच्या. हे व्हर्टिकल गार्डनच्या मोठ्या कुंड्या, अटलांटिक कंपनी बनवते. याच्यात कलर्स भरपूर आहेत. ही साईज मोठी आहे आणि ही साईज छोटी आहे. ही जे नॉर्मल लोक वापरतात बाहेर ती ही साईज. अच्छा. आणि मोठी साईज ही आहे. तर या सगळ्यांमध्ये आम्ही मीडिया जो वापरतो, हे असू द्या, हे असू द्या किंवा असे असू द्या, सिलिंगवरची हँगिंग, व्हर्टिकल गार्डन, सगळ्यामध्ये पॉटिंग मिक्स मी तुम्हाला दाखवलं. आमचं पॉटिंग मिक्स तेच यूज करायचं. यू आर गोईंग अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. तुम्ही माती याच्यात टाकली आणि पाणी टाकलं, त्याचं वजन कुठं जाणार आहे, खाली जाणार. तर माती टाकल्यामुळे ती माती चिटकते. चिटकल्यामुळे त्याच्या मुळाला, झाडाच्या मुळाला एकदम घट्ट धरून ठेवते. तर इट कॅन नॉट मूव्ह.
द रूट्स कॅनॉट मूव्ह फ्रीली इनसाइड, बरोबर. म्हणून ते झाडाची ग्रोथ होत नाही. आता आमच्याकडे भरपूर झाडं आहेत बघा. हे हो किती मोठे आहे, हो, मोठं झाड आहे. किती मोठे आहे. बरोबर. आम्ही माती लावली आहे का याच्यात? नाही लावली आहे माती. बरोबर. माती नाहीच आहे, 0 माती. करेक्ट. कसे उचलतो एवढं मोठं झाड? हो, भरपूर झाड आहे. हे एक्झॉटिक आहे, माती नाहीच आहे बघा. माती नाही आहे. बरोबर. 0 माती. मातीची गरज पडतच नाही गार्डनला. आणि आपल्याकडे भरपूर लोक आहेत जे म्हणतात ओला कचरा टाका, ओला कचऱ्यातच उगवा. ओला कचरा कधी चांगला असतो जेव्हा तुम्ही त्याला कुजवता. तुम्ही जेव्हा डायरेक्ट टाकता तर सगळं चांगलं नसतं त्यातलं. कस्टमरने ओल्या कचऱ्याचं भागच केलंय वर. त्यांच्या टेरेसवर भरपूर आहे, तिथं गेलो की खूप वास येतो, थांबता येत नाही. पण त्याची झाडं खूप चांगली आहेत. ते कुक टाकतात. कुक फूड असेल तेही वापरा, अनकुक फूड असेल तेही वापरा. पण आय ऑलवेज सजेस्ट यूज अनकुक फूड. रॉ मटेरियल असेल तोच फक्त टाकायचं. नेवर यूज कुक. वापरलेला म्हणजे बनवलेलं जेवण वगैरे काय असेल ते वापरायचं नाही. हे तुम्ही अजून डिस्ट्रॉय करताय. बरोबर. फक्त जे अनकुक्ड असेल, रॉ असेल ते तुम्ही डायरेक्ट कुंडीमध्ये टाकू शकता. आम्हाला बाहेर गावी जायचं आहे, आम्हाला पाणी टाकायची सोय करायची आहे. आता जेव्हा मी हे पॉटिंग मिक्स बनवलं होतं त्याच्यात सर्व पहिलं झाड हे लावलं होतं, हे जास्वंद. अच्छा. त्याला आत्ता काहीतरी डिझीज झाली आहे म्हणून त्याला मी इथं आणलंय. संक्रांतचे हे जे कुंडी असतात या घेऊन यायच्या. कुंडी तुमच्या ह्या कुंडीची साईज मोठी असेल तर या मोठ्या घ्या, छोटी असेल तर मी छोटी घेतली आहे. अर्धी एवढं तुमच्या पॉटिंग मिक्सच्या आत गेलं पाहिजे किंवा मातीच्या आत गेलं पाहिजे. बरोबर. पाणी याच्यात टाका. अच्छा. याच्यावर टाकायची गरज नाही आहे. अच्छा. याच्यातनं झिरपतं आणि ते खालपर्यंत जातच. बरोबर. मुळं त्याला लागतात, मुळं त्याच्या वर येणार. अच्छा. पाणी प्यायला तुम्हाला ओव्हर वॉटरिंगची गरज. भरपूर छोट्या गोष्टी आहेत, जसं ओव्हर वॉटरिंग करू नका. आणि हे सुद्धा तुम्ही बघताय ना, प्रत्येकाला गॅप दिलाय ना एवढा, ॲटलीस्ट गॅप. काही जण पूर्ण भरून टाकतात. नाही वरपर्यंत नाही भरायचं. वरपर्यंत भरायचं. तुमचं हे मी ठेवलं ना तर 1 to 1.5 एवढी गॅप राहिलीच पाहिजे. बरोबर. आमच्याकडे वेगळ्या कंपनीचा माल आहे. त्यात बेस्टमध्ये बेस्ट जे कंपन्या आहेत त्याच कंपनीचा आम्ही माल विकतो. कारण आमचे जे कंझ्युमर आहे, जे एंड कंझ्युमर आहे, की त्या लोकांना त्यांचे पैसे वाया जाऊ नये. त्यांनी घेतलेल्या वस्तूमध्ये त्यांना असं व्हायला नको की बाबा आम्ही कुठंतरी माल घेऊन फसलो. आता आमच्याकडे जो माल आहे हा दिल्लीची एक कंपनी आहे, एटलांटिक कंपनी आहे. या एटलांटिक कंपनीचा माल आम्ही विकतो. आणि हा सगळा UV रेजिस्टन्सवाले पॉट आहे. त्याची काय किंमत काय आहे दादा? ते जवळपास आता समजा की हा 60 रुपयाला एक हँगिंग विथ चेन आहे, ते मेटल चेन. यातले 70 रुपयाला विथ मेटल चेन आहे. हे 70 रुपयाचं आहे, 55 रुपयाचे, असे वेगवेगळ्या किंमतीचे हे सगळे डिझाईन प्रमाणे आहे. दुसरं माझ्याकडे एक एक्शन कंपनी आहे, ज्याला हाऊसहोल्ड मटेरियल बी जे विकतात त्या लोकांचा हा जो पॉट आहे हा ॲक्च्युली वन ऑफ द बेस्ट क्वालिटी म्हटलं तरी चालेल. कारण ह्याला कंपनीने 1 वर्षाची वॉरंटी दिलेली. 1 वर्षाची वॉरंटी. आणि त्यात कलर थोडाफार डिस्कलर झाला तरी कंपनी न विचारता तुम्हाला बदलून द्यायला. अरे वा, छान. आणि त्यात त्यांच्या 4 साईज आहेत. 9 इंच आहे, 10 इंच आहे, 12 इंच आणि 15 इंच असे वेगळ्या आहेत. आणि खूप रिजनेबल रेट आहे. हे अनब्रेकेबलमध्ये ही एक येते. दुसरे आता माझ्याकडे आमच्या एटलांटिक कंपनीचे जे माल आहे हे सगळे डिझायनेबल आहे. असं म्हटलं की थोडं जरा माझ्या नॉलेजप्रमाणे कलर पॉटमधला ह्या पायोनियर म्हटलं तरी चालेल. किंमत आता या पॉटची तुम्ही किंमत आज बाजाराला बघायला गेला तर 150-200च्या खाली जाणार नाही. हे 110 रुपयाला आम्ही होलसेल रेटने विकतो. आणि त्यातही तुम्ही जर एकाच डिझाईनमधले 12 पीस घेतले तर त्याच्यावर बी आम्ही 10% देतो. हा एक्शन कंपनीचा माल, 1 year वॉरंटी. आता हा पॉट आणि त्याची प्लेट त्याच्याबरोबर फ्री. तर हे सिरामिक, दिस इज वन ऑफ द बेस्ट इंडियन कंपनी, दॅट इज कॉल्ड द हार्ला. त्याची जी शायनिंग आहे
ही शायनिंग कायम अशीच राहते. 20 वर्षापर्यंत तुम्हाला ह्या शायनिंग मध्ये फरक पडणार नाही. थोडं कॉस्टली आहे, थोडं कॉस्टली वाटते लोकांना, पण ही खरोखर खूप ड्युरेबल आणि चांगली आयटम. बरोबर. आणि दिसायला पण छान वाटतं ना. हो, क्लासी वाटतं. मिनिएचर आहे. मिनिएचर आहे. लोक काय लोक टेरेरियम वगैरे करतात, त्या टेरेरियम मध्ये हे सगळे डिझायनिंग वापरतात. बरोबर. आणि दिस इज ऑल इम्पोर्टेड आणि खूप लो रेट मधले असतात. प्रत्येक आयटमला रेट वेगळा वेगळा असतो. 20 रुपये आहे, कुठे 15 रुपये आहे. अच्छा. आणि हे कटिंगचे टूल्स पण आहेत. हे सगळे माझ्याकडे फाल्कन कंपनीचे टूल्स आहेत. अच्छा. वन ऑफ द बेस्ट इंडियन कंपनी. ते लुधियानाची कंपनी आहे आणि आमच्या या सेलिंग प्राइसवर त्यात आम्ही 10% डिस्काउंट देतो. आणि त्याचे सगळे सेक्रेटरीज वगैरे बी आहे. फाल्कन कंपनीचे टूल्स आहेत सगळे. बरोबर. मी कंपनी स्वतःचीच त्याची 6 महिन्याची वॉरंटी असते. ती कंपनी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय डिफेक्ट आला तर ते कंपनी रिप्लेस करून देते. बाकी आमच्याकडे सगळे कलर स्टोन आहेत. कलर स्टोन मध्ये 40 रुपये किलो मध्ये, 60 रुपये किलो, 80 रुपये किलो, 100 रुपये किलो असे वेगळे वेगळे आहेत. माउंटन आपल्या फाउंटन वगैरे बनवतात त्यात बी हे वापरले जातात. फिश टँक मध्ये पण असतात. फिश टँक मध्ये बी वापरले जातात. हे सगळे कलर सेंड आहेत जे टेरेरियम वगैरे मध्ये वापरले जातात. बरोबर. आणि त्यात डेकोरेशनला वापरतात. मिनिएचर गार्डनला वापरलं जात आहे. हे सगळे हँगिंग पॉट आहे. आता हे बेस्ट क्वालिटी बाजारात मिळतं, ते पातळ मिळतात. थोडं जरी दाबलं तरी एकदम दबलं जातं, पण हे नाही. हे सगळं व्हर्जिन मटेरियल आहे आणि हे 75 रुपयाला एक पीस पडतो. यातही तुम्ही जर 12 पीस घेतले या एका डिझाईन 10% डिस्काउंट आहे. छान. त्यात माझ्याकडे हे 60 रुपयाचं आहे. हे 60 रुपयाची डिझाईन आहे. आणि असे हँगिंग वाले पण वाले आता हे डबल हुकचे आहेत. आता ही फुल साईज 12 इंची आहे. हे आम्ही फक्त 100 रुपयाला विकतो. अच्छा. दुसरे ही डिझाईन आहे, ही 110 रुपयाची आहे. अच्छा. त्याचे आहेत माझ्याकडे. मग टाटा कंपनीचे टूल्स वगैरे आहेत आमच्याकडे. शॉवेल वगैरे सगळे टाटा कंपनीचे आहेत. नंतर हे बाकीचे आपल्याकडे जे आहेत हे रोटोमलचे आहेत. त्यात ते एटलांटिक कंपनीचे आहे. अच्छा. आणि बर्ड नेस्ट सुद्धा आहेत का? आणि त्याला हे सगळे 3-3 वर्षाची वॉरंटी असते कंपनीची. अच्छा. हो. बर्ड नेस्ट आहे कॉयरचे. बर्ड फीडर आहे माझ्याकडे. वर्टिकल गार्डन करायचं असेल तर त्याचे माझ्याकडे आहे. सिरामिक मध्ये हँगिंग पॉट सुद्धा आहे माझ्याकडे. कॉयरवाले पॉट सुद्धा आहेत माझ्याकडे हँगिंग मध्ये. त्यात कॉयलर लायनर लावून तुम्ही लावू शकता. मॅक्रेनी वगैरे सगळं आहे माझ्याकडे. आणि प्लांट सुद्धा मिळतील. ते प्लांट सगळे ओरिजिनल प्लांट आहे. लोकांना वाटतं इथं बोरिया डुप्लिकेट मिळते, माझ्याकडे डुप्लिकेट मिळत असेल पण मी एकमेव आहे की मी ओरिजिनल प्लांट विकतो. बिकॉज वी लव्ह द नेचर. काय सांगाल आमच्या व्ह्युअर्सला इकडे येण्यासाठी स्पेशली? फक्त एवढंच आहे, विश्वास ठेवा. कुठल्याही परिस्थितीत कोणालाही फसवून कुठल्याही पैसे आम्हाला कमवायचे नाहीत. वी वॉन्ट अवर गुडविल. बरोबर. आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली, कॉयर लायनरचा कॉयरचे पॉट वगैरे पुण्यात इंट्रोड्यूस करणारे आम्ही पहिले आहोत. अच्छा. म्हणजे पुण्यातले पहिले तुम्ही आहात हे? अरे वा, छान. म्हणजे कसं आहे की लोकांना कळायला पाहिजे की कॉयर लायनर हा काय आहे, कशाकरता वापरले जाते. आम्ही देतानाही त्यांना माहिती देतो. बांबू जरी आम्ही विकलो तर त्यांना पाणी किती पाहिजे हे सगळी माहिती देऊन विकतो. ही गोष्ट मला ना अप्रतिम आवडली या शॉपमध्ये. कारण ना नॉर्मली आपण दुकानात जातो, बोलतो की कुंडी हवी आहे, कुंडी देतात, ही कुंडीची ही किंमत आहे. इकडे तुम्हाला विचारलं जातं की कोणता प्लांट आहे, कशा पद्धतीने. मी तर सगळ्या व्ह्युअरला एकच सांगेन की तुम्ही आधी तुमचे प्लांट ठरवा. प्लांट ठरवून नंतर तुम्ही त्याप्रमाणे पॉट घ्या की तो प्लांट किती वाढणार आहे. आणि त्याप्रमाणे छोटा जरी तुम्ही 6 इंची घेतला तर तो पुढे वाढणारच आहे. जसं आपला घरातला मुलगा आहे, बाळ आहे, तो पुढे होऊन युवान होतोच, तसा हा प्लांट मध्ये बी तसंच आहे. तो बाळा असेल तरी तो मोठं होणारच आहे. मग घेताना तुम्ही असे पॉट घ्या की तुमचे परत पैसे जाता कामा नये. आम्ही सगळ्यांना तेच सांगतो, पहिले प्लांट नक्की करा, नंतर पॉट घ्या. मग हे कसं आहे की त्यांचे पैसे बी जात नाही वाया आणि आम्हाला सॅटिस्फॅक्शन होतं की आम्ही त्यांना प्रॉपर गाईड केलं. स्पेशलाइज करतो वर्टिकल गार्डनसाठी. आमचं जे पॉटिंग मिक्स आहे वर्टिकल गार्डनसाठी एकदम बेस्ट आहे. कुणाला लँडस्केपिंग करायचं असेल, टेरेस गार्डनचं आमची स्पेशालिटी आहे. वर्टिकल गार्डन स्पेशालिटी आहे. तुम्हाला कुणालाही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर 9850460429 हा माझा नंबर आहे. बोऱ्याडी, रविवार पेठ बोऱ्याडी, तिथंच माझं दुकान आहे. पण ॲड्रेस आहे 1549 शुक्रवार पेठ. कारण या चौकात 3 पेठी आहेत, त्यातला मी शुक्रवार पेठ येते, समोरची बाजू रविवार पेठ येते आणि या बाजू बुधवार पेठ येते.
पण आहे मेन बोरेवाडीचा मेन चौकातच. आणि कुणाला कन्सल्टिंग करायचं असेल तेही आम्ही करतो. पॉट्स वगैरे तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची पण तुम्ही ऑर्डर करू शकता. पेमेंट जीपे, गुगल पे करा, फोनपे करा, भीम पे करा, कुठलेही ऑनलाईन पेमेंट चालते आम्हाला. फक्त पॉर्टर करावं लागेल किंवा मग आम्ही तुम्हाला ऑटो ड्रायव्हरशी बोलणं करून देऊ. तुम्ही आणि ऑटो ड्रायव्हर नेगोशिएट करा. दादांच्या दुकानामध्ये मला एक गोष्ट आवडली की दादा फक्त विकत नाही आहे, नेचर लवर आहे. त्यामुळे तुम्हाला ना माहिती एकदम योग्य माहिती मिळेल. म्हणजे 100% त्या प्लांटला कशा पद्धतीने वाढवलं पाहिजे ते दादांना पूर्ण A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे मिळेल. तर त्यासाठी तुम्ही तुमचं जे झाड आहे त्या झाडाला काय नीड्स अँड रिक्वायरमेंट्स आहे तर ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एव्ही गार्डन टूलमध्ये आलं पाहिजे. येस प्लीज. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, जर तुम्हालाही जर घरामध्ये प्लांट लावायचं असेल तर हे एकमात्र असं दुकान आहे. इकडे फक्त तुम्हाला कुंड्या विकल्या नाही जाईल. कुंड्यांमध्ये कोणता प्लांट कसा लावायचा, किती पाणी घेतं, पूर्ण डिटेलमध्ये कन्सल्टेशन केलं जातं. तर त्यामुळे या शॉपला तुम्ही आवर्जून व्हिजिट केलं पाहिजे. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी एन इंडियन. बाय बाय.